आता चालू होणारा सामना ब्रह्मवृंद गुहागर विरुद्ध शिवशक्ती नाशिक. गुहागर संघ प्रथम फलंदाजी करतो. स्ट्राईकला आहे तो सारंग. ओमकार बापट नॉन स्ट्राईक एंडला. नाशिक संघाचं क्षेत्ररक्षण सजवलेलं. अमृत पाठक वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिला षटक घेऊन पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा होता. लेग स्टंपच्या बाहेरून जाणार आहे तिथे यष्टिरक्षकाला सकवून चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. बघूया एक धाव तो पूर्ण केले. फलंदाज दुसऱ्या धावेसाठी बाहेर पडतायत. अवांतर वाईट धावेचा इशारा पंचांकडून. अवांतर चेंडूने सुरुवात झाली आणि दोन अतिरिक्त अशा एकूण 3 धावा. 3 धावांच्या मदतीने संघाचं खातं खोललं जात आहे. ब्रह्मवृंद गुहागर. अमृत पाठक पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. लॉंग ऑनच्या दिशेला खेळलेला. तिथे क्षेत्ररक्षक येतोय सीमारेषेजवळून. दरम्यान एक धाव तर पूर्ण केले आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. या एका धावेने धावसंख्या पुढे जाते होते ती 4. पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीपथावर. अमृत यांच्याकडून टाकलं जाणार. यावेळेस प्रथमच त्याचा सामना करणार आहे तो ओमकार. सारंग आणि ओमकार अशी पेनीची जोडी मैदानात गुहागर संघाची. अमृत यांचा पुढील चेंडू सुंदर चेंडू होता. वेगवान पद्धतीचा कट करायचा तो ऑफसाईडच्या दिशेला, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातात. धावसंख्या तिथेच थांबलेली 4. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा जोरदार फटका मारायचा आहे फलंदाजाला, परंतु चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही. सरळ जातो यष्टिरक्षकाच्या हातात. पुन्हा एक निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथेच थांबलेली 4. अमृत पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. बॅटची कट घेऊन गेला तिथे मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवून गोलंदाजाकडे परत केला. तोपर्यंत एक धाव मिळाले दोन्ही फलंदाजांना. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 5. अमृत आपल्या षटकातला 5वा चेंडू घेऊन सामना करणार आहे तो डावखुरा फलंदाज सारंग. सुंदर फटका यावेळेस मिड विकेटच्या दिशेला भिरकावलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक कोणी नाही आणि चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. सुंदर असा फटका या डावखुऱ्या फलंदाजाच्या बॅटमधून निघाला. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते. संघाची होते ती 9. बिनबाद 9. पॉवर प्लेच्या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक. अमृत पाठक आपल्या षटकातला अखेरचा चेंडू घेऊन फुल टॉस पद्धतीचे चेंडू होता. कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय. तिथे एक क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते. गुहागर ब्रह्मवृंद संघाची होते ती 10. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे आणि प्रथम फलंदाजी करताना ब्रह्मवृंद गुहागर संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 10. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतो तो आकाश जोशी.
त्याचा सामना करणार आहे तो डावखुरा फलंदाज सारंग. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालेलं आहे, त्याच्यामुळे दूरवर फैलावलेलं असं क्षेत्ररक्षण. आकाश पहिला चेंडू घेऊन, चांगला चेंडू होता, शॉर्ट पिच पद्धतीचा अपसाईडच्या दिशेला खेळायचा होता, परंतु पूर्णपणे चकले तरी चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव असा चेंडू, धावसंख्या तिथेच थांबलेली 10. आकाश आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन, यावेळेस मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, दरम्यान तिथे पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. अवंतर एका धावेने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते ती 11. या षटकातला केवळ एका चेंडू नंतर गोलंदाजीत बदल केलाय तो नाशिकच्या संघाने, आणि नवीन गोलंदाज आलाय तो ऋषिकेश जोशी, कुलकर्णी. पुढचा चेंडू सारंग याच्यासाठी, सुंदर फटका, तिथे मिडविकेटच्या दिशेला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव मिळते दोन्ही फलंदाजांना, एका धावेने धावसंख्या वाढते होते ती 12. बिनबाद 12. तर स्ट्राईकवर असेल तो ओमकार, सामना करेल तो ऋषिकेशच्या गोलंदाजीचा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, जोरदार फटका मारायचा होता, तिथे यष्टिरक्षक झेल खाली येतोय, झेल काही घेता येत नाही. दरम्यान एक चोरटी धाव वसूल केले दोन्ही फलंदाजांनी, एका धावेने धावसंख्या वाढते होते ती 13. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, ऋषिकेश यांच्याकडून टाकलं जाणार. पिनबाद 13 अशी धावसंख्या. यावेळेस मात्र सुंदर चेंडू होता आणि क्लीन बोल्ड होत आहेत ते सारंग. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे लाईन चुकलेत आणि बोल्ड होऊन परत आहेत. पहिला धक्का बसतोय तो ब्रह्मवृंद गुहागर संघाला 13 या धावसंख्येवरती. 1-13. नवीन फलंदाज आहे तो नितीश गोळे, सामना करणार आहे तो ऋषिकेश त्या गोलंदाजीचा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, यावेळेस यष्टिरक्षक मात्र चकला आणि दरम्यान अपील होतंय आणि बाद घोषित केलाय पंचांनी. सलग 2 चेंडूंवरती 2 बळी मिळवलेत ऋषिकेश यांनी. दुसरा धक्का बसतोय ब्रह्मवृंद गुहागर संघाला 13 या धावसंख्येवरती. 2-13. नवीन फलंदाज आहे तो यतीश कानडे.
पुढचा चेंडू ऋषिकेशांचा ऑफ स्टंपच्या बाहेरून गेला, सरळ यष्टिक्षकाच्या हातात, कोणतीही धाव मिळत नाहीये. धावसंख्या तिथेच थांबलेली 2-13. दुसरं षटक समाप्त होतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ब्रह्मवृंद गुहागर संघाची धावसंख्या आहे ती प्रथम फलंदाजी करताना 2-13. पंचांनी 1 मिनिट खेळ थांबवायचा आहे. दोन षटकं समाप्त झालेली आहेत. धावसंख्या आहे ती 13. दरम्यान तिसरं षटक घेऊन येतोय तो विवेक. स्ट्राईकवर आहे तो ओमकार, सलामीचा फलंदाज. विवेक आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता, पूर्णपणे चकलेत. बघूया त्याच्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न आहे. बघूया इथे फेक होते. दरम्यान पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि 1 धाव मात्र इथे पूर्ण केले. बघूया दुसऱ्या धावेसाठी बाहेर पडतात दोन्ही फलंदाज आणि 2 धावा इथे चोरट्या स्वरूपात वसूल केले आहेत. दरम्यान नो बॉलचा इशारा पंचांचा. अवांतर 1 धाव आणि पळून काढलेले 2 असे एकूण 3 धावा मिळतात गुहागर संघाला आणि धावसंख्या होते ती 16. विवेक पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. जोरदार फटका मारायचा होता, कट करायचा होता ऑफसाईडच्या दिशेला. चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातात आणि कोणती धाव मिळत नाहीये. धावसंख्या तिथेच थांबलेली 16. तिसरं षटक प्रगतीपथावर विवेक यांच्याकडून टाकलं जाणार. 2 बाद 16 अशी धावसंख्या. विवेक पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा होता. चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही, जातो यष्टिरक्षकाच्या हातात. पुन्हा एक निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथेच थांबलेली 16. विवेक आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा. आणखी एक अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्या वाढते होते ती 17. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा आहे. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. सलग 2-3 चेंडूंवरती आपल्याला हे चित्र बघायला मिळतं. फलंदाज जोरदार फटके मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु
बॅट आणि बॉल यांच्यात काही संपर्क होत नाही. चेंडू तो यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव गेलेला चेंडू. धावसंख्या तिथेच थांबलेली 17. विवेक आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन सुंदर फटका इथे मिडअपच्या दिशेला गेलेला. क्षेत्ररक्षक तिथे येतो. एक धाव तर पूर्ण केले दोन्ही फलंदाजांनी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या वाढते होते ती 18. यानंतर होणारा सामना आहे तो वीर सावरकर अ विरुद्ध भार्गव 11 परशुराम चिपळूण. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आणि ही इनिंग संपल्यानंतर पुढील सामन्याची नाणेफेक करून घेण्यात येईल अशी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा आहे फलंदाजाला. बॅटच्या काही पट्ट्यात चेंडू येत नाही. सर्व जातो यष्टिरक्षकाच्या हातात. धावसंख्या तिथेच थांबलेली आहे 18. विवेक यांचं चांगलं षटक म्हणता येईल. केवळ 5 धावा दिल्या आहेत आणि या षटकातला अखेरचा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्क्सवर सामना करणार आहे तो यतीश. विवेक यांचा हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. पंचांकडे दाद मागतात वाईडसाठी परंतु पंच असहमत. यष्टिरक्षकाच्या हातात गेलेला चेंडू निर्धाव. तिसरं षटक समाप्त होतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ब्रह्मवृंद गुहागर संघाची धावसंख्या आहे ती 2/19. या इनिंग मधील अखेरचं षटक शिल्लक. 19 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत ब्रह्मवृंद गुहागर संघाने. बघूया अखेरच्या षटकात जास्तीत जास्त आणखी किती धावा जमवत आहेत ते ब्रह्मवृंद गुहागर संघाचे फलंदाज. अंतिम षटक घेऊन आलाय तो योगेश जोशी. नंतर प्रॉब्लेम होणार कारण तुम्ही नावं दिली ती नावच नाही तुमच्या. नाही योगेश जोशी आहेत. मी तुम्हाला विचारलं 11 मध्ये प्लेअर कोण आहे एवढेच प्लेअर आहेत. त्यामध्ये मी कॅन्सल फक्त योगेश ना. योगेश ना. हो योगेश जोशी. योगेश जोशी अखेर षटक घेऊन बॉलिंग मार्क्सवर सामना करणार आहे तो ओमकार. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा ऑफस्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. अवंतर एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 20. योगेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. जोरदार फटका मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. सरळ जातो यष्टिरक्षकाकडे. इथे अपील करतायत परंतु पंच असहमत. निर्धाव गेलेला चेंडू. धावसंख्या तिथेच थांबलेली 20. योगेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. जोरदार फटका मारायचा होता पुढे जाऊन. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅट यांच्यात काही संपर्क नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेला. निर्धाव. धावसंख्या तिथेच थांबलेली 20. अखेरचं षटक प्रगतीपथावर योगेश यांच्याकडून टाकलं जाणार. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस मात्र जोरदार फटका मारला आहे. तिथे यष्टिरक्षक झेल खाली येतोय परंतु झेल सुटलाय. 1 धाव तर पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी बाहेर पडलेत दोन्ही फलंदाज आणि 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते होते ती 22. या चौथ्या षटकातील अखेरचे 3 चेंडू शिल्लक. योगेश यांच्याकडून टाकलं जाणार आहे अंतिम षटक. 22 अशी धावसंख्या. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच. जोरदार फटका मारायचा आहे. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. यष्टिरक्षकाकडे जातोय. दीर्घाव गेलेला चेंडू. धावसंख्या तिथेच थांबलेली 22. पुढचा चेंडू यावेळेस मात्र यष्ट्यांपासून खूप बाहेरून जाणारा. पंचांचा वाईड बॉलचा इशारा.
अवंतर एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 23. योगेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस पद्धतीचा चेंडू बेडविकेटच्या दिशेला खेळला आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतो. सीमारेषेजवळचे चांगलं क्षेत्ररक्षण होतं. तितकी सुंदर फेक दरम्यान दुसऱ्या धावेसाठी बाहेर पडलेत आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वाढते. गुहागर संघाची होते ती 25. चौथ्या षटकातील अंतिम चेंडू आता शिल्लक. बघूया अखेरच्या चेंडूवरती किती धावा वसूल करतात ते. स्ट्राईकवर असलेले फलंदाज ओमकार. 25 धावसंख्या. अखेरचा चेंडू पुन्हा एकदा इथे धावबादचं अपील केलंय आणि नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज बाद होतोय. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात अखेरच्या चेंडूवरती बाद झालाय आणि या चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गेला. 4 षटक समाप्त होत आहेत आणि निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना गुहागर ब्रह्मवृंद संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावसंख्या झाली 25. 26 धावांचं उद्दिष्ट आहे ते नाशिक संघासमोर. दरम्यान यानंतर होणारा सामना वीर सावरकर रत्नागिरी विरुद्ध भार्गव 11 परशुराम चिपळूण. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लगेचच पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. वीर सावरकर रत्नागिरी विरुद्ध भार्गव 11 चिपळूण यानंतर होणारा सामना.
नाशिक संघाने एक अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये नावं सांगण्यासाठी पाठवायचं आहे. आकाश जोशी आणि अमृत पाठक अशी सलामीची जोडी नाशिक संघाची मैदानात. अमृत पाठक स्ट्राईकवर असेल आणि आकाश जोशी नॉन स्ट्रायकर एंडला. केदार वझे वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं एक षटक केवळ 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर लावता येतील. 26 धावांचं लक्ष आहे ते नाशिक संघासमोर. केदार आपल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन सामना करणार आहे तो अमृत पाठक. डावखुरा गोलंदाजा पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा सुंदर पद्धतीने खेळला. इथे स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून चेंडू आता सीमारेषेच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक जातोय, बघूया तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि 2 धावा मात्र रोखू शकले नाहीये. 2 धावांच्या मदतीने खातं उघडलंय ते अमृत पाठक यांनी वैयक्तिक आणि संघाचं. बिनबाद 2 अशी धावसंख्या. 26 धावांचा पाठलाग करतायत ते शिवशक्ती नाशिक संघाचे सलामीचे फलंदाज. पहिलं षटक केदार यांच्याकडून टाकलं जाणारं पॉवर प्लेतलं हे पहिलं षटक प्रगतीपथावर. या षटकातला दुसरा चेंडू घेऊन केदार आपल्या बॉलिंग मार्क्सवर. पुन्हा एकदा सामना करणार आहे तो अमृत. पुढचा चेंडू सुंदर फटका इथे मिळवणच्या डोक्यावरून चेंडू मारलाय सीमारेषेच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येतो सीमारेषेच्या वरून. 1 धाव तर पूर्ण केली, बघूया दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा पूर्ण केल्या आहेत. सलग 2 चेंडूंवरती 2 धावा मिळून धावसंख्या झाली शिवशक्ती संघाची ती बिनबाद 4. चांगली सुरुवात या सलामीच्या फलंदाजांकडून. 26 धावांचं लक्ष समोर घेऊन मैदानात उतरलेली सलामीची जोडी शिवशक्ती नाशिक संघाची. दरम्यान पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका इथे मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. तिथे चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सुंदर फटका अमृत पाठक यांच्या बॅटमधून निघालेला. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, त्याचा पुरेपूर फायदा उचलताना दिसत आहेत ते अमृत. पहिल्या 2 चेंडूंवरती सलग 2-2 धावा घेतल्या आणि तिसऱ्या चेंडूवरती चौकार वसूल केला. अशा प्रकारे पहिल्या 3 चेंडूत 8 धावा वसूल केल्या आहेत त्या अमृत यांनी. केदार यांच्या गोलंदाजीवर जिंकण्यासाठी 26 धावांचं लक्ष आहे, त्यापैकी 8 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. त्यामुळे जिंकण्यासाठी आता 18 धावांची आवश्यकता. केदार यांच्या पहिल्या षटकातील हा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सामना करणार, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बेडविकेटच्या दिशेला खेळलेला आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होते, परंतु 1 धाव काही रोखू शकत नाहीत. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 9. बिनबाद 9. केदार यांचं पहिलं षटक प्रगतीपथावर. या षटकातला पुढचा चेंडू घेऊन यावेळेस त्यांचा प्रथमच सामना करेल तो आकाश. शॉर्ट पिच चेंडू सुंदर फटका तिथे मारलेला आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी या षटकातील दुसरा चौकार. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या शिवशक्ती संघाची वाढली झाली ती 13. यावेळेस मात्र सुंदर चेंडू होता. जोरदार फटका मारायच्या नादात पूर्णपणे चकलेत फलंदाज. निर्धाव गेलेला चेंडू. धावसंख्या तिथे थांबलेली 13. 26 धावांचा पाठलाग करताना शिवशक्ती नाशिक संघाची धावसंख्या आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13. उर्वरित 3 षटकात म्हणजे 18 चेंडूत जिंकण्यासाठी आणखी 13 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना आहे तो वीर सावरकर विरुद्ध भार्गव 11 परशुराम चिपळूण. या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. सावरकर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि चिपळूण संघाला क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच भार्गव 11 संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आणि लवकरात लवकर पुढचा सामना सुरू करायचा. या दिवसातले अजूनही बरेच सामने खेळवायचे शिल्लक आहेत. त्यामुळे
वेळेत सामने सुरू करून कृपया मंडळाला सहकार्य करायचे. दरम्यान प्रसन्न वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन त्याचा सामना करणार आहे तो अमृत. बिनबाद 13 अशी धावसंख्या, जिंकण्यासाठी आणखी 13 धावांची आवश्यकता. प्रसन्नांचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा जोरदार भरकावलाय. तिथे चेंडू जातो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. प्रसन्न आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुंदर फटका मारलाय. तिथे कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते, होते ती 18. जिंकण्यासाठी आता 8 धावांची आवश्यकता आहे ती शिवशक्ती नाशिक संघाला. प्रसन्न आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन सामना करेल तो आकाश. स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलेला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते, होते ती 19. दुसरं षटक प्रसन्न यांच्याकडून टाकलं जाणार प्रगतीपथावर. यातले अजूनही 3 चेंडू शिल्लक. बिनबाद 19 अशी धावसंख्या. प्रसन्न पुढचा चेंडू घेऊन अमृताच्या अटी. चांगला चेंडू होता, मिडॉनच्या दिशेला खेळून काढलाय. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढते, होते ती 20. जिंकण्यासाठी आता 6 धावांची आवश्यकता. प्रसन्न आपल्या षटकाला पुढचा चेंडू घेऊन आकाश यांच्यासाठी जोरदार फटका मारला. इथे गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेला. एक धाव तर पूर्ण केले. बघूया दुसऱ्या धावेसाठी बाहेर पडतायत का. आणि खराब फेक तिथे सीमारेषे जवळच्या क्षेत्ररक्षकांना झाली, त्यामुळे 2 धावा पूर्ण करता आल्या फलंदाजांना. 2 धावांच्या मध्ये धावसंख्या वाढते, होते ती 22. प्रसन्न यांच्या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक. बिनबाद 22 अशी धावसंख्या. चांगला चेंडू होता प्रसन्न यांचा. यष्टिरक्षकाच्या हातात गेलेला निर्धाव. धावसंख्या तिथेच थांबलेली 22. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू 4 धावांची आवश्यकता. पुढचं षटक घेऊन आला तो समर्थ. जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे नाशिकच्या संघाला. तिसरं षटक घेऊन आलाय तो समर्थ. 15-20 पावलांचा रनअप. आपल्या षटकाला पहिला चेंडू घेऊन फुल टॉस पद्धतीचा चेंडू, जोरदार फटका मारलाय. तिथे मिडविकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षण होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, परंतु एक धाव मात्र पूर्ण करतायत अमृत आणि आकाश हे दोन्ही फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढते, होते ती 23. जिंकण्यासाठी आता 11 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. समर्थ पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस. पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये एक झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु झेल काही घेऊ शकले नाहीत. एक धाव मिळते. पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांना धावसंख्या वाढते, होते ती 24. जिंकण्यासाठी आता 2 धावांची आवश्यकता.
समर्थ आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेला खेळलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 25. हा सामना टाय झाला आहे. आता जिंकण्यासाठी शिवशक्ती संघाला केवळ एका धावेची आवश्यकता. समर्थाचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा जोरदार फटका मारलेला तिथे स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी आणि चौकाराच्या मदतीने हा सामना शिवशक्ती संघाने 10 विकेट्सने जिंकलेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन. यानंतर लगेचच होणारा सामना वीर सावरकर विरुद्ध भार्गव 11 परशुराम चिपळूण.